हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. हा व्हिडिओ थोडासा खास असणार आहे तुमच्यासाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी. तर काय खास आहे, रिझन काय आहे याचा, तर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला दिसतच असेल. मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी की तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये पेपर कसा रिप्रेझेंट करायचा आहे किंवा त्याचं प्रेझेंटेशन काय असलं पाहिजे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता प्रेझेंटेशन म्हणजे तुम्हाला आकृत्या किंवा कुठले चित्र काढून फुलं काढून प्रेझेंट करायचं नाहीये. तुमचे हँडरायटिंग, तुम्ही कोणत्या पद्धतीने लिहिताय, कोणता क्वेश्चन कुठे आणि कसा लिहिताय हे मॅटर करतं. ओके, या सगळ्याच बारीक बारीक गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याच बरोबर ज्या चुका तुम्हाला करायच्या नाहीयेत त्या सुद्धा चुका मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसतच असेल, हे का आपल्या स्टुडंटचं पेपर आहे. ठीक आहे, तर ओसीचा हा पेपर आहे. तिला या सब्जेक्ट मध्ये 99 मार्क्स आलेले आहेत. प्रॅक्टिकलचे 20 पकडून 99 म्हणजेच इथे 79 दिलेले, यामध्ये प्रॅक्टिकलचे आपण ऍड केल्यानंतर 99 मार्क्स मिळतात. ओके, आता तिचा 1 मार्क कुठे राहिला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि असा 1 मार्क तुम्हाला सुद्धा जाऊ द्यायचा नाही, अशा चुका करायच्या नाही ते सुद्धा सांगणार आहे. चला स्टार्ट करू आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक क्वेश्चन पेपर चेक करू, जो आपला ओसीचा होता तो पेपर आपण बघा. अशा पद्धतीचा पहिला क्वेश्चन येतो आपल्याला. मी याच्या अगोदर पण सांगितलं, वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. एकूण 4 प्रश्न विचारले जातात. प्रत्येकी एका प्रश्नामध्ये 5-5 उपप्रश्न असतात आणि हे कंपल्सरी अटेंड करायचे राहतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑर किंवा ऑप्शन नसतं, पर्याय दिलेले नसतात. जे एमसीक्यू आपल्याला दिलेले असतात ते कंपल्सरी सगळेचे सगळे सॉल्व्ह करावे लागतात. हे आपल्याला माहिती आहे, ही बेसिक गोष्ट आहे. तर आता पहिला जो प्रश्न होता या ठिकाणी, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. असे 10 आहेत. 10 पैकी कोणतेही ते 4 देऊ शकतात. याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. तर पहिलाच त्यांनी दिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर याच्यामध्ये त्यांनी असेच 5 प्रश्न दिलेले आहेत. मी तुम्हाला लगेच शो करते. येस, ऑफकोर्स रिकाम्या जागा टोटल किती दिलेले आहेत त्यांनी, असे 5 दिलेले आहेत. समजलं? तर आता आपल्या स्टुडंटनं कसं लिहिलेलं आहे, तुम्हाला कसं लिहायचंय मी ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फक्त मला 1 मिनिटाचा टाइम देताल. येस, बघा आपल्या स्टुडंटनं कसं लिहिलंय. हा पहिला पेज झाला. आता उत्तर पत्रिकेचा हा आपला पहिला पेज आहे. तर पहिल्या पेज वरती तिने फक्त आणि फक्त जो आपल्याला रिकाम्या जागा भरा हा क्वेश्चन दिला होता तोच क्वेश्चन लिहिलेला आहे. ठीक आहे, विधाने पुन्हा लिहा म्हटल्यामुळं तिने जसं सांगितले त्याप्रमाणे चेक करू शकता. एक विधान मी तुम्हाला रीड करून दाखवते. एफ.डब्ल्यू. टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. सेंटेन्स कंप्लीट केली. जे आन्सर आहे एफ.डब्ल्यू. टेलर यांना याला तिने अंडरलाईन केलेलं आहे. लक्षात आलं पाहिजे ना. जसं की सेकंड क्वेश्चन होता आपला, स्टार्टअप इंडिया ... सरकारचा उपक्रम आहे असा क्वेश्चन होता आणि खाली पर्याय दिलेले होतात. तर तिने आन्सर कोणत्या पद्धतीने लिहिलेलं आहे, स्टार्टअप इंडिया भारत सरकारचा उपक्रम आहे. भारत सरकारला हायलाइट करण्यासाठी अंडरलाईन केलं, कारण हे तिचं आन्सर होतं. ओके, समजायले. रिकाम्या जागा जर तुम्हाला विचारले, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा जर म्हटलं तर विधाने तुम्हाला पुन्हा लिहावी लागतात. तुम्हाला डायरेक्टली आन्सर 1 नंबर टाकून असं एफ.डब्ल्यू. टेलर, सॉरी माय बॅड, एफ.डब्ल्यू. टेलर असं तुम्हाला लिहिता येणार नाही. जर विधाने पुन्हा लिहा म्हणलं तर परत सांगते, बेसिक गोष्ट आहे. तर तुम्हाला सगळे विधान पुन्हा लिहून जे तुमचा आन्सर असेल त्याच्या खाली असं तुम्हाला अंडरलाईन किंवा हायलाइट करावं लागतं. हायलाइट करणं म्हणजेच काय, अंडरलाईन करणं. त्या ठिकाणी हायलायटर वापरता येणार नाही, स्केल घेऊन जायची. सिस्टमॅटिक होतं. त्याच्यानंतर आता दुसराच म्हणजेच ब वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 5 मार्क्स साठी 5 जोड्या विचारल्या असतात, ते आपल्याला आन्सर लिहायचं असतं. तर बघा, पहिलं काय आहे, अ गट आणि ब गट दिलेले आहेत. निर्देशनातील एकवाक्यता आणि इकडे त्याचे खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. 5 क्वेश्चन्स आहेत, जोड्यात 5 ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. योग्य जोडी आपल्याला शोधायचे.
तर आता लिहायचंय कसं, तर तुम्हाला लिहायचंय या पद्धतीने, सेम सेम. आधी आपण लहान होतो, लहान असतेवेळी आपण काय करायचो, अशा आपण जोड्या जुळवत होतो. आपल्याला अशा प्रकारच्या आता जोड्या जुळवता येत नाहीत. तर तुम्हाला काय करायचंय, जसं की या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, अ गट तिने लिहिले. अ गटामध्ये जे काही आपलं क्वेश्चन होतं, म्हणजेच निर्देशनातील एक वाक्यता होतं, ते ऍज इट इज लिहिली. उत्तर लिहिते वेळी काय केलेलं आहे, पुढे असं बाण देऊ शकता किंवा साधं सिंपल हिने दिल्याप्रमाणे डॅश देऊन तुम्ही तुमचं एक वरिष्ठ एक योजना या पद्धतीने आन्सर लिहू शकता. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही योग्य जोड्या जुळवा असा क्वेश्चन येतो, ठीक आहे, अ गट टाकून इकडे ब गट टाकलं तरी चालतं तुमच्या मनावर, किंवा उत्तरे लिहिलं तरी चालतं, ठीक आहे. मार्क्स त्याला नाहीये, तुम्ही आन्सर काय लिहिता त्याला आहे. बघा, पहिला प्रश्न तिने अ टाकलं, ऍज इट इज अ लिहून निर्देशनातील एक वाक्यता टाकलं आणि उत्तर सुद्धा करेक्ट लिहिलं. पण उत्तर लिहिते वेळी तुम्ही सुद्धा एक गोष्ट कन्फर्म करायची आहे, जे एक वरिष्ठ आणि एक योजना हे कितव्या नंबरला आहे, तर नंबर ऍज इट इज लिहायचंय. जसं की या ठिकाणी 4थ्या नंबरला होतं, 4 लिहिलेलं आहे. सेकंड पाहू, सेकंड आहे दुसरा, या ठिकाणी पाहू शकता नियोजन आहे. सेकंड काय आहे, नियोजन आहे. मग नियोजनाची योग्य जोडी ब गटामध्ये कोणती असेल, तर या आन्सर प्रमाणे व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य हे जोडी आहे. व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य ही योग्य जोडी आहे. सो तिने त्या जोडी सोबत, त्या जोडी कितव्या क्रमांकाला आहे ते नंबर सुद्धा लिहिलेला आहे. आणि हे बेसिकली म्हणजे खूप खूप अतिशय सोपी आणि बेसिक गोष्ट आहे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. फक्त नंबर वरती फोकस करा आणि त्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये काही आता विचार करायचं, डोक्याला प्रेशर द्यायची गरज नाही, खूप साधं सोपं आहे. नंतर आपण पाहू, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. हे सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आपला 5 मार्क्स साठी. 5 उपप्रश्न आपल्याला या ठिकाणी चुकी बरोबर ते विचारल्या जातात. आता हे कसं लिहायचं, काही स्टुडंट असतात काय करतात, प्रश्न लिहितात, म्हणजे जसं संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते, डायरेक्टली प्रश्न लिहितात आणि खाली बाण करून उत्तर लिहितात, असं चूक. असं लिहिलात तरी वेळ वाया जातो, हरकत नाही, मार्क्स पडतात. फक्त वेळेचं महत्व आपल्याला समजत नाही त्यावेळेस, म्हणजेच काय, वेळ वाया जातो, वेळ थोडासा जास्तीचा लागतो जर तुम्ही प्रत्येकाचे क्वेश्चन लिहित बसलात तर. मग डायरेक्टली काय करायचं, जसं हिने केले त्या पद्धतीने या ठिकाणी क टाकलेला आहे, क टाकून पहिलं 1 नंबर टाकलं, उत्तर आलेलं आहे चूक. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, चालू खाते कर्मचारी उघडतात, हा प्रश्न आहे, याचं उत्तर सुद्धा चूक आहे, तिने लगेच 2 नंबर खाली टाकून चूक लिहिलेला आहे. परत तिसरा प्रश्न, बाह्य सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या मदतीने कंपनी महत्वाच्या क्षेत्रांकडे लक्ष पुरवू शकते, याचं उत्तर बरोबर आहे, तिने 3 नंबर टाकला आणि बरोबर लिहिलं. म्हणजेच तुम्हाला चुकी बरोबर क्वेश्चन न लिहिता डायरेक्टली उत्तर सुद्धा लिहिता येतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू, आता लास्ट वस्तुनिष्ठ प्रश्न कोणता आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. ते सुद्धा 5 मार्क्स साठी आहे, टोटल तुम्हाला 5 विचारल्या जातात. पहिला आहे निवड, प्रशिक्षण, समन्वय आणि नियुक्ती. पहिलं काय, निवड, प्रशिक्षण, समन्वय आणि नियुक्ती. आता याचं उत्तर कसं लिहायचं, जसं आपण चुकी बरोबर मध्ये 2 स्टुडंट्स कसं लिहितात ते डिस्कस केलं, इथे सुद्धा सेम आहे. काही स्टुडंट आधी हे सगळं क्वेश्चन लिहितात, मग खाली बाण मारून समन्वय असं उत्तर लिहित असतात, पहिला स्टुडंट झाला. दुसरा स्टुडंट काय करतो, डायरेक्टली क्वेश्चन लिहिण्यामध्ये टाइम वेस्ट न करता ड टाकतो, असं ड जसं की हिने टाकलेलं आहे, आय थिंक तुम्हाला दिसत नाही म्हणून मी बार बार ते लिहिते ड वगैरे, असं ड टाकतो, 1 नंबर टाकून उत्तर लिहायला सुरुवात करतो. दुसरा प्रश्न वाचतो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 नंबर टाकून उत्तर लिहायला स्टार्ट करतो. परत सेम तिसरा प्रश्न टाकायचं, उत्तर लिहायचं, चौथा सेम प्रश्न टाकायचं, उत्तर लिहायचं, 5वा प्रश्न टाकायचं, उत्तर लिहायचं. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
या ठिकाणी हिने, ठीक आहे, काय झालेलं आहे, तिनं काय केलेलं, प्रत्येक उत्तर झाल्यानंतर, मे बी तुम्हाला स्लो दाखवत असेल, प्रत्येक उत्तर झाल्यानंतर तिने अशा या ठिकाणी लाईन्स मारलेल्या आहेत. हे नेसेसरी नाहीये, मी क्लिअर कट सांगते, हे गरजेचं नाहीये, तुम्हाला कदाचित दिसत नसेल, बट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिने अशा लाईन्स मारलेल्या आहेत, ह्या सुद्धा गरजेच्या नाहीयेत. जर टाइम असेल शेवटी तर तुम्ही छान दिसावा म्हणून तुम्ही अशा प्रकारचे लाईन्स मारू शकता. ओके, आता आपला प्रश्न पहिला कंप्लीट झालेला आहे. काय होतं त्याच्यामध्ये, येस, हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न होते तेच आपल्याला प्रश्न पहिल्यामध्ये विचारल्या जातात. मग आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये कधी पण पहिला जो वस्तुनिष्ठ प्रश्न असतो, जसं की हा वाला होता आपला, कोणत्या रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा स्वतंत्र पेजवर लिहायचा आहे. पहिली बेसिक गोष्ट सांगते, नीट समजून घ्या. जो हा प्रश्न पहिला मधला जो असतो, स्वतंत्र पेजवर कधीही लिहायचा असतो. जसं की रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, हा क्वेश्चन होता. सो स्वतंत्र पेजवर आलेला आहे. त्याच्यानंतर तिनं दुसरा पेज घेतलेला आहे. दुसऱ्या स्वतंत्र पेजवरती तिनं ब टाकून योग्य जोड्या जुळवाचे आन्सर लिहिलं. स्वतंत्र पेज, दुसरा पेज वापरला. त्याच्यानंतर तिने चुकी बरोबर ते लिहा होता, क नंबर टाकला, त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र पेज वापरला. त्याच्यानंतर होता गटात न बसणारा शब्द ओळखा, त्याच्यासाठी सुद्धा ड टाकून तिने डायरेक्टली स्वतंत्र पेज घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न सॉल्व्ह करत असता, अ साठी एक पेज घ्या, ब साठी एक पेज, ते काही येऊ शकतं. ठीक आहे, गटात न बसणार असू दे, योग्य जोड्या असू दे, किंवा रिकाम्या जागा भरा असू दे, किंवा एक शब्द समूह असू दे, काहीही विचारलं जातं. सो एका प्रश्नासाठी एक पेज तुम्हाला या पद्धतीने असं घ्यायचं आहे, म्हणजे सुटसुटीत आणि एकदम छान मनाला भावेल असं दिसून येतं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता आपण जाऊ प्रश्न दुसऱ्याकडे. ओके, प्रश्न दुसरा काय आहे आपला, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे आहेत, दिलेले आहेत 6, कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे आहेत आणि 8 मार्क्स साठी आहे टोटल, म्हणजे प्रत्येकीच 2-2 मार्क्स आहेत. ओके, हे पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, जर माहिती नसेल तर याच्या अगोदर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळा पेपर पॅटर्न समजून सांगितलेला आहे. आता हा व्हिडिओ आहे पेपर प्रेझेंटेशनचा, कसा तुम्हाला पेपर लिहायचा आहे त्याबद्दल. ओके, तर असे तुम्हाला 6 टिपा लिहा म्हणू शकतो, किंवा संज्ञा संकल्पना स्पष्ट करा म्हणून असा क्वेश्चन येतो. तर याचं उत्तर कसं लिहायचंय तुम्हाला ते बघू आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 टाकलेला आहे, जे आपण अटेम्प्ट करणार आहोत. जसं की 1 नंबर टाकून जे आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे ते नंबर टाकून शिस्तीचे तत्व लिहावं लागतं, किंवा ऍटलिस्ट नंबर शिस्त टाकला तरी विषय संपला. ठीक आहे, चला तिने कशा पद्धतीने लिहिले ते बघू. 2 मार्क्स साठी होतं, तर तिने टोटल भरपूर एका पेजचा वापर केलेला आहे. जसं की तुम्ही एक पेज अशा पद्धतीने पाहू शकता. टोटल एका पेजचा तिने वापर केलेला आहे या ठिकाणी एका संज्ञा संकल्पना स्पष्ट करासाठी. तर आता याच्यामध्ये पण 2 प्रकारचे स्टुडंट असतात. जसं की हिने काय केलेलं की पॉइंट्स द्वारे तिने तिचा आन्सर प्रेझेंट केलेला आहे, म्हणजेच काय, मुद्देसूद केलेला आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे मुद्दे टाकून आन्सर लिहिलेले आहेत. असं न करता हे सुद्धा एकदम करेक्ट आहे, तिला 2 मार्क्स याच्यासाठी पण मिळाले. तुम्ही मुद्दे जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता, इन्फॉर्मेशन तुम्ही लिहू शकता, हरकत नाही. मुद्दे जर तुम्हाला जमत नसतील, कंपल्सरी आहे असं काहीच नाही, तुम्ही काय लिहिता हे मॅटर करतं. ओके, तर तुम्ही डायरेक्टली मुद्दे स्किप करून तुम्ही आन्सर सुद्धा लिहू शकता. ओके, आता इथे आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, एका पेज वरती एक लिहिला तर अतिशय उत्तम. एका पेज वरती एक संज्ञा संकल्पना स्पष्ट केलात तर अतिशय उत्तम, एकदम छान. जर तुम्हाला वाटत असेल की एक पेज मध्ये मी काय लिहू, खूप जास्त माहिती लिहावी लागते,
म्हणून तुम्ही एकामध्ये 2 लिहिलात तरी चालेल, पण जी माहिती लिहिताय, जे तुमचं आन्सर असतं ते एकदम ॲक्युरेट लिहा. जर मला विचारतात मॅडम तुम्ही सांगा तुमचं मत काय याच्याबद्दल, तर मी म्हणते सरळ या पद्धतीने एका पेजवरती एकच लिहा. एकदम सुटसुटीत अक्षर छान काढून तुम्हाला अशा पद्धतीने एका पेजवरती एकच लिहायचं आहे. ओके, आता दुसरा जो संज्ञा संकल्पना स्पष्ट कराय परत नेक्स्ट पेज वरती घेतलेला आहे तिनं, जसं की पाहू शकता नेक्स्ट पेज वरती आलेला आहे. या ठिकाणी तिनं स्वतंत्र दुसरा पेज वापरला, परत त्याच पद्धतीने तिने लिहिलेलं आहे. 2 मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर नेक्स्ट वन होता, परत सेम नंबर टाकलेला आहे. नंबर मॅटर करतं, कितव्या नंबरचा आहे ते मॅटर करतं. तिला लिहायचं होतं 5व्या नंबरचा, जे येतं ते लिहायचं होतं. 5वा नंबर वस्तू व सेवा निवडीचा अधिकार. या ठिकाणी तिनं सेम 5वा नंबर टाकली आणि तिचे जे काही आन्सर होतं ते आन्सर चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके, आता नीट लक्ष द्या. ज्यांचं अक्षर मोठं आहे त्यांना याचा फायदा होईल. आता लहान आहे त्यांनी काही करू शकत नाहीत, फक्त अक्षर थोडंसं सुटसुटीत मोठं लिहिण्याचा प्रयत्न करा. जसं की तुम्ही पाहू शकता तिच्या एका ओळीमध्ये फक्त आणि फक्त 4च शब्द बसत आहेत, जेणेकरून तिला जास्त पेज ती भरवत आहे. असं म्हणता येणार नाही की पेज भरवत जा, पेज भरवत जा, पेज भरवत जा. ते पण आहे. ओसी मध्ये किंवा कुठलाही थेरी सब्जेक्ट घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये जितकं जास्त लिहिताल तेवढं जास्त जे पेपर चेक करणारे असतात त्यांच्या मनावर प्रभाव पडत असतो. खूप जास्त लिहिले, हुशार आहे असं वाटत असतं. म्हणून म्हणते मी तुम्हाला, तुम्ही चेक करू शकता तिनं एकदम सुटसुटीत लिहिलंय. एका ओळीमध्ये तिनं फक्त 1 2 3 4 शब्द मावलेले आहेत. आता ज्यांचे 5 बसतात हरकत नाही, काही हरकत नाही. ज्यांचं लहान अक्षर आहे त्यांनी काही टेन्शन घ्यायचे नाही. तुम्ही काय लिहिता हे मॅटर करतं म्हणून म्हणतं, पण कुठे ना कुठं मोठं अक्षर असेल त्यांना फायदा असतो. मोठं म्हणजे जास्त पण मोठं नाही, मीडियम अक्षर असावं लागतं. ओके, त्याच्यानंतर आता हे होते आपले संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा, हे कंपल्सरी येतं बरं, याच्याला ऑर कुठं काहीच नाहीये. तर तुम्हाला याच्यामध्ये 6 पैकी 4 सोडवायचे असतात. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, पहिला जो पॉइंट होता आपला म्हणजे की काय लक्षात ठेवायचं, पहिला आहे एका पेजवरती एक संज्ञा संकल्पना स्पष्ट करू शकता किंवा एका पेजवरती 2 सुद्धा लिहू शकता. एक केला तर सगळ्यात बेटर राहील. दुसरा म्हणजेच काय, तुम्ही कोणतं अटेम्प्ट करत आहात, तुम्हाला कोणतं येतं, कोणती संज्ञा तुम्हाला स्पष्ट करता येते, त्याचा नंबर मात्र खात्रीशीर त्याच जे नंबर आहेत तेच नंबर तुम्हाला लिहायचं आहे. जसं की मला आता विपणी बद्दल येतं आणि मी विपणी बद्दल लिहिणार आहे, तर 6 नंबर टाकून भलेही पहिल्यांदा लिहा, पण नंबर व्यवस्थित टाकून विपणी म्हणून खाली लिहायला स्टार्ट करायचंय. आणखीन एक तिसरी महत्वाची म्हणजे हे जे काही 6 क्वेश्चन येतात, तुम्हाला जे येतं तोंडपाठ आहे ते आधी लिहायचं. ज्याबद्दल तुम्हाला डाऊट आहे ते नंतर लिहायचं. कधीही लक्षात ठेवा, प्रश्न दुसरा असू दे, तिसरा असू दे, चौथा असू दे, 5वा असू दे, तुम्हाला जे येतं ते आधी लिहायचं. जसं की मी म्हटलं, मला विपणी डोळे झाकून सुद्धा विचारलं तरी, झोपीत सुद्धा विचारलं तरी येतं, ते मी आधी लिहिणार. मग दुसऱ्याबद्दल मला डाऊट असेल ते नंतर लिहिणार, त्याच्यापेक्षा कमी डाऊट असेल ते नंतर लिहिणार. ठीक आहे, जे कॉन्फिडन्स आहे, ज्या संज्ञासाठी तुम्ही कॉन्फिडंट आहात ते आधी लिहा. म्हणजे तुम्हाला जे काही चेक करणारे राहतात, पहिला चेक केला की कधी कधी दुसरा म्हणजे जास्त वाचत नाही. ठीक आहे, मस्त लिहिले असं त्यांना वाटतं, मग त्यांनी करेक्ट करत चेक करत जातात पुढे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न तिसरा पाहू आपण. प्रश्न तिसरा आणि अतिशय महत्वाचा, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, या प्रश्नाशी तुम्ही गाठ बांधून ठेवायची आहे, कारण हा सगळ्यात जास्त गोंधळ घालणारा क्वेश्चन आहे. बाकीचं काहीच नाही, काही डोकंच लावायची गरज नाही. वाचन झालं, तोंडपाठ झालं की विषय मिटला, पण इथे थोडंसं आन्सर खालीवर झालं की मार्क्स कटत आहेत. बघा काय आहे, खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही आपल्याला 3 दिलेले असतात, कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे असतात. ठीक आहे, तर पहिला कोणता आहे आपला, आता मी पॅरेग्राफ वगैरे वाचत बसणार नाही, आपला सेकंड चॅप्टर मधला आहे, घटना परिस्थिती आहे. सो याचं उत्तर कसं लिहायचं त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. हा, तर तुम्ही स्वतंत्र पेज वरती आहे,
प्रश्न सुद्धा नवीन आला की नवीन पेज उघडायचा आहे. प्रश्न पहिल्याला वेगळा, प्रश्न दुसऱ्याला वेगळा, प्रश्न तिसऱ्याला वेगळा, प्रश्न तिसरा टाकायचा आहे असा. मग तुम्ही कोणता अटेम्प्ट करणार आहे ते लिहायचं. 1 नंबरचं तिने अटेम्प्ट केलेलं आहे, दुसऱ्या चॅप्टर मधलं आहे. तर पहिलं अ चं उत्तर आहे, त्याच्यानंतर ब चं उत्तर आहे, त्याच्यानंतर क चं असं उत्तर आहे. तिने उत्तर चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे म्हणून तिला 3 मार्क मिळाले. आता याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता की तुम्ही एका पेजवरती एक सुद्धा लिहू शकता. आता हे खूप छोटस आहे म्हणून तिने 3 ओळीमध्ये तिचा आन्सरच संपलेला आहे. ठीक आहे, तुम्ही याला सुद्धा 1 नंबरला सुद्धा अख्खा एक पेज घेऊ शकता, पण ते खूपच जास्त होईल. आन्सर पाहून पण तुम्हाला कधी कधी गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर तिने सेकंड क्वेश्चन स्टार्ट केलं. सेकंड क्वेश्चन पहा या ठिकाणी कोणता होता आपला, जो की आपल्या 7व्या चॅप्टर मधला होता. आपला ग्राहक संरक्षण या चॅप्टर मधला आपला 7वा क्वेश्चन होता, जो की तिचा याच ठिकाणी मार्क गेलेला आहे. म्हणून म्हणते मी घटना परिस्थिती केस स्टडीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तिने पहिल्याचं उत्तर बरोबर लिहिलं, दुसऱ्याचं उत्तर पण बरोबर लिहिलं. तिसरा प्रश्न काय होता या ठिकाणी तिला, यस, तिसरा प्रश्न काय होता, श्री अशोक यांनी तक्रार कोठे केली पाहिजे असा क्वेश्चन होता. तर तिने काय केलेलं आहे, तिने श्री अशोक हे ग्राहक संघटनेकडे किंवा ऑनलाईन ग्राहक पोर्टलद्वारे तक्रार करू शकतात असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे चेक करणारे होते त्यांना असं अपेक्षित होतं की तुम्ही तक्रार निवारण मंचाकडे किंवा लोक अदालतीमध्ये करू शकता, हे त्यांना अपेक्षित होतं. पण तिने या ठिकाणी पोर्टलकडे, ग्राहक पोर्टलद्वारे किंवा ग्राहक संघटनेकडे तक्रार दाखल करू शकता असं म्हटल्याने तिचा 1 मार्क या ठिकाणी घातलेला आहे, म्हणजे या ठिकाणी चुकलेला आहे असं सांगितलेलं आहे. हे तर झालं. त्याच्यानंतर तिसरा सुद्धा तिने अटेम्प्ट केला. तिला 3 पैकी कोणते 2 सोडवायचे होते, तुम्हाला पण 3 पैकी कोणते 2 सोडवायचे होते. तर तिने तिन्हीच्या तिन्ही एक सेफ साइड म्हणून तिन्हीच्या तिन्ही अटेंड केले. तिसऱ्यामध्ये काय झाला, तिसऱ्यामध्ये सुद्धा क असा होता. तिसऱ्यामध्ये क होता, आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे चलन आवश्यक असते असा क्वेश्चन होता. तर तिचा आन्सर पाहू काय झालेला आहे. तर तिने काय लिहिलेलं आहे, आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी विविध देशांच्या चलनाची आवश्यकता असं लिहिलेलं आहे, जे की आपल्याला वाटतं की करेक्ट आहे. पण जे चेक करणारे होते त्यांनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये एक शब्द मिसिंग होता म्हणून तिचा 1 मार्क चूक केलेला आहे. असं आता जेन्युइनली वाचलं तर हे विविध देशांच्या चलनाची आवश्यकता आहे हे करेक्ट आहे, पण तिने विदेशी चलनाची आवश्यकता आहे हे लिहिलं नसल्यामुळे त्यांना ते चुकीचं वाटलं आणि 1 मार्क कट केलेलं आहे. ओके, आता नीट समजून घ्या. तिने पहिला जो होता तिने करेक्ट आले, त्याच्यानंतर तिनं कन्फर्म नव्हती म्हणून तिने दुसराही अटेम्प्ट केला, तिसराही अटेम्प्ट केला. पण गृहीत धरते वेळी जे तुमचं करेक्ट असेल तेच धरलं जातं. चेक दोन्ही करतात पण 2च जे अटेम्प्ट करतो त्याचेच धरलं जातं. तिसरा जो असतो तिने सेफ साइड म्हणून घेतले होतात ते सुद्धा चुकलेलं आहे. म्हणून टोटल तिला या ठिकाणी 6 मार्क्स होते, तर घटना परिस्थितीसाठी तिला 5च मिळाले. ओके, किती मार्क्स मिळाले, फक्त तिला 5 मिळाले. परत एकदा सांगते, प्लीज 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 घटना परिस्थिती चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जायचंय आणि काहीच काळजी करायचं गरज नाही. ज्यावेळेस आपले एक्झाम असतील त्यावेळेस मी आहे, समर्थ आहे मी तुमच्याकडून घटना परिस्थिती अभ्यास करून घेईल, खात्रीशीर करून घेईल. त्याच्यानंतर येतो आपला प्रश्न चौथा. कोणता येतो आपला प्रश्न चौथा, काय आहे, खालील फरक स्पष्ट करा. 12 मार्क्ससाठी विचारला जातो, कोणतेही 3 सोडवायचे असतात, 4 दिलेले असतात. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा पाहू आपण. बघा, पहिला तिने कितव्या नंबरचा सॉल्व्ह केला. आता इथून आपण एक हळूहळू गोष्टी समजून घेऊया. खालील फरक स्पष्ट करा क्वेश्चन दिलेला आहे, 4 विचारले जातात, 3 लिहायचे, टोटल गुण 12 आहेत. मग पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला जे येतात तेच सॉल्व्ह करायचं, जे कॉन्फिडन्स आहे तेच आधी सॉल्व्ह करायचं. जसं की तिला या ठिकाणी पहिल्या क्वेश्चन बाबतीत ती एकदम कॉन्फिडंट होती म्हणून तिने 1 नंबर टाकला, म्हणजे निर्देशन आणि समन्वय बाबतीत कॉन्फिडंट होती म्हणून तिने डायरेक्टली
जे येतं तिला ते लिहिली. आता कशा पद्धतीने लिहिली ते सुद्धा चेक करू आपण. आधी लिहिली निर्देशन आणि समन्वय, मग मध्ये लिहिली अर्थ. या साईडला लिहायचं नाही, तुम्हाला या साईडला मुद्दे टाकून वगैरे लिहायचं नाहीये. तुम्हाला सेम 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 याच पद्धतीने तुम्हाला फरक स्पष्ट लिहायचा आहे. ओके, काय अर्थ लिहिलेला, नियोजनाचा निर्देशनाचा अर्थ इकडं, त्याच्यानंतर समन्वयाचा अर्थ या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तिला लिहायचा होता, परत वरची लाईन क्लोज केली, मग आज्ञा हा मुद्दा लिहिली. त्याच्यानंतर परत लाईन मारली, मग त्याच्यानंतर निर्देशनाचं इकडं, समन्वयाचं इकडं. त्याच्यानंतर परत इकडे खाले साधने हा पॉइंट तिला लिहायचा होता, साधने त्याच पद्धतीने लिहिले. आता किती पॉइंट्स लिहायचे हे सुद्धा महत्वाचं आहे. किती पॉइंट्स लिहायचे हा सुद्धा महत्वाचा आहे. टोटल किती मार्क्स साठी आहे तुम्हाला आहे? 4 मार्क्स साठी, असं 4 मार्क्स साठी आहे. मग तुम्हाला 4 मुद्दे लिहिणं तरी अपेक्षित आहे. किती? 4 मुद्दे लिहिणं कंपल्सरी आहे. एका मुद्द्याला 1 मार्क असतं. पण तिने सेफ साइड साठी अर्थ लिहिलं, आज्ञा लिहिलं, साधने लिहिलं, त्याचबरोबर उद्दिष्टे, व्यवस्थापनाचे स्तर, कार्यक्षेत्र हे सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजेच तिनं 4 पेक्षा जास्त लिहिलं. का लिहिलं? एक चुकलं तर दुसऱ्याला तरी ऍटलिस्ट मार्क मिळतं म्हणून लिहिलेलं आहे, एक्स्ट्रा अटेम्प्ट केलेला आहे. कळलं ना? तुम्ही 4 कंपल्सरी लिहायचंय, एखादा एक एक्स्ट्रा सुद्धा 5वा मुद्दा सुद्धा तुम्ही लिहायचा आहे. जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल तर लिहायचा आहे. एखादा एक त्यातला चुकला तर खालच्याला ऍटलिस्ट मार्क मिळतं, मार्क कटत नाही, आउट ऑफ मार्क मिळतात. सेम आता त्याच्यानंतर तिला तिसऱ्या क्वेश्चन बाबत कॉन्फिडन्स होता. दुसऱ्यांदा तिनं लिहिलं 3 नंबर टाकून, 3 नंबर टाकलं आणि करदेय गोदाम आणि करदत्त गोदाम याच्याबद्दल फरक स्पष्ट केला. सेम पॅटर्न, आधी अर्थ, मग या साईडला दोन्हीचं जे काही तिने एक्सप्लेनेशन असेल ती लिहिली, मग त्याच्यानंतर स्थान, त्याच्यानंतर दोन्ही साईडला एक्सप्लेनेशन, त्याच्यानंतर नियंत्रण, दोन्ही साईडला एक्सप्लेनेशन. बघा परत या ठिकाणी तिने तेच केलेलं आहे. काय केलेलं आहे? फक्त 4 लिहायचे होतं, तिनं किती लिहिली? 1, 2, 3, इकडे बघा 4 आणि 5 आणि 6 असे 6 मुद्दे लिहिली. तुम्ही 5 लिहिलात तरी हरकत नाही. एखादा एक एक्स्ट्रा लिहून ठेवा. खरंच सांगते, एक कटला तर त्याचं मार्क तुम्हाला दुसरा करेक्ट येऊन मार्क मिळत असतं. ओके, त्याच्यानंतर तिला चौथ्या बाबतीत तिनं कॉन्फिडंट होती, शेवटचा दुसरा तिनं कॉन्फिडंट नव्हती म्हणून तिनं स्किप केली. नंबर मात्र विसरली नाही. तिसऱ्यांदा अटेम्प्ट केली तरी 4 नंबर टाकली. जिल्हा आयोग आणि राज्य आयोग, त्याच्यानंतर अर्थ, कार्यसीमा, सदस्य संख्या 3, त्याच्यानंतर 4, 5, 6 असे 6 मुद्दे लिहिलेले आहेत. तुम्ही 5 लिहिला तरी सफिशियंट आहे. जर तुम्ही लईच कॉन्फिडंट असाल 4 लिहिलात तरी अतिशय उत्तम, पण ॲक्युरेट लिहावं लागतं. म्हणजे जसं पुस्तकीत आहे तसं नाही, जसं उत्तर एक्सपेक्ट आहे तसं लिहावं लागतं. ओके, आता हे आपलं फरक स्पष्ट करा कंप्लीट झालेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण लक्षात ठेवा की तुम्हाला खास करून दुसरी आणि आपला जो चौथा चॅप्टर आहे, दुसरा, चौथा किंवा 7वा, या चॅप्टर मधून कंपल्सरी एक ना एक तरी फरक स्पष्ट करा येत असतं. दुसरा, चौथा, 7वा, आणखीन काही असतील ते मी तुम्हाला परीक्षेच्या पुढे पुढे एक्सप्लेन करत राहील. ओके, दुसरा, चौथा आणि आपला 7वा चॅप्टर कंपल्सरी एक ना एक तर येतच या चॅप्टर मधून. त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न 5व्याकडे येऊ. प्रश्न 5वा बघा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 3 दिलेले आहेत, कोणते 2 लिहायचे. प्रत्येकी प्रश्नास आहे परत 4 गुण, टोटल 8 मार्क्स साठी दिलेला आहे. तर हा प्रश्न कसा अटेम्प्ट करायचा आहे, याच्यामध्ये सुद्धा 2 स्टुडंटचे प्रकार असतात. जसं की पहिला प्रकार, प्रश्न क्रमांक 5 टाकलेला आहे, कोणता अटेम्प्ट करणार आहे ते नंबर लिहिलं, मग उत्तराला सुरुवात केली. उत्तर कशा पद्धतीने लिहिलं ते पाहू. बघा, उत्तर आहे तिचं हेनरी फ्योल यांची व्यवस्थापनाची तत्वे. छान पद्धतीने एक डायग्राम, ट्री डायग्राम म्हणू शकतो आपण. तर तिला जे जे मुद्दे लिहायचे होते तेच मुद्दे तिने या डायग्राम मध्ये लिहिलेले आहेत आणि खाली 1 नंबर टाकून मुद्दे एक्सप्लेन करायला सुरुवात केलेला आहे.
आता 4 मार्क्स साठीच आहे हा क्वेश्चन. किती मार्क्स साठी आहे? 4 मार्क्स साठी आहे. पण तिनं एक एक्स्ट्रा म्हणून 5 मुद्दे लिहिलेले आहेत. तिनं एक एक एक्स्ट्रा लिहिलेलं आहे. का? एक चुकलं तर 1 मार्क पडतं म्हणून तिने असे बघा शिस्तीचे तत्व परत एकदा अंडरलाईन केलेलं आहे. अंडरलाईन करायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर आन्सर स्टार्ट झालं. तुम्ही आता 1 नंबर असा टाकून अंडरलाईन करून इथून लिहायला तरी एक ओळ मध्ये अशी गॅप सोडून इथून लिहिलात तरी हरकत नाही. ओके, असंही चालतं. जर तुम्ही असं लिहिलात तरी बेटर आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सॉरी, मी इथंच थांबले होते. हे बघा, या इथून स्टार्ट केलं तरी चालेल, इथून स्टार्ट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर परत तिने दुसरा मुद्दा टाकला, कामाचे विभागण्याचे तत्व. या सर्कल मध्ये जे आहे तेच आपल्याला तिकडे एक्सप्लेन करावं लागतं. म्हणून तुम्हाला जे येतं आधीच ते लिहून टाकायचे आहेत. परत अंडरलाईन केलं, हायलाइट केलं, मग परत खाली एक्सप्लेन करायला चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर परत मोबदला तत्व टाकलेलं आहे, अंडरलाईन. त्याच्यानंतर खाली एक्सप्लेन करायला चालू केलं. असं तुम्ही एका पेज मध्ये 3 सुद्धा बसवू शकता. या एका पेज मध्ये तुम्ही 3 सुद्धा बसवू शकता. तिने या ठिकाणी 2 बसवलेले आहेत. तुम्हाला 3 सुद्धा लिहिता येतात, कारण 4 मार्क्स साठी विचारले जाते. एका मुद्द्याला 1 मार्क दिले तरी सफिशियंट असते. एका पेज मध्ये जर अक्षर लहान असेल तर 3 मुद्दे सुद्धा बसू शकतात. टेन्शन घ्यायचं नाही. तिने एवढं जास्त लिहिलेलं आम्हाला काय येतं म्हणून म्हणायचं नाही. याच्यामध्ये तुम्ही दुसरा, तिसरा आणि चौथा इथे बसला असता, तुमचा बसतोच. ओके, त्याच्यानंतर इकडे दुसरा पेज वरती गेली. त्याच्यानंतर तिने परत चौथा आणि 5वा मुद्दा एक्सप्लेन केलेला आहे. एका पेज वरती 2 बसवलेले आहेत. 2 बसवला तरी एकदम बेटर आहे, कारण तिचं अक्षर या ठिकाणी तुम्हाला छोटं दिसतंय पण खूप जास्त मोठं आहे आणि एकदम सुटसुटीत. खाडाखोड एकाही ठिकाणी नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. खाडाखोड करायची नाही. जेही लिहिणार आहेत ते विचार करून लिहायचं आणि एकदम छान पद्धतीने लिहायचं. खाडाखोड केलेलं नाहीये म्हणून सुद्धा तिला जास्त मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे तिनं बघा आता तुमच्या डोळ्यापुढे आहे. कळलं? अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. तिने 4 लिहिलं तरी सफिशियंट होतं, पण तिने 1 एक्स्ट्रा लिहिलेलं आहे म्हणून तिला आउट ऑफ मिळाले. हे तुमच्या मर्जीवर आहे. जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल तरच लिहा, जर असाल तर गरज नाही, स्किप करायचं आहे. तसेच तिने या ठिकाणी दुसरा सुद्धा एक्सप्लेन केलेला आहे. आता या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही दुसरा एक्सप्लेन करत असता, दुसरा क्वेश्चन अटेम्प्ट करत असता, त्यावेळेस इथे नवीन पेजवर करायचं आहे. जसं की हे अगोदरच्या क्वेश्चनचा अर्धा तिचा इथे आलेला आहे. असं न करता एक तुम्ही असं नवीन सेपरेट खाली पेज वरती सुरुवात करायची आहे. कोणतं कोणामध्ये मिक्स करू नका प्लीज. हा, सांगते, हिला मार्क्स मिळाले तरी एक सजेशन म्हणून सांगते की कोणताही प्रश्न असू दे, तुम्ही दुसऱ्या पेज वरती स्टार्ट करायचं आहे. बघा, या ठिकाणी सुद्धा सेम केलेलं आहे. उद्योजकाची 4 वैशिष्ट्ये, तिला जी 4 लिहायची होती ती 4 वैशिष्ट्ये लिहिली आणि ती वैशिष्ट्ये तिने एक्सप्लेन करायला खाली घेतलेली आहे. एका पेज मध्ये 3, एका पेज मध्ये 2, अशा पद्धतीने तिने एक्सप्लेन केलेलं आहे. आता काही स्टुडंट काय करतात, त्यांना असं वाटतं की या ठिकाणी आपण काही अर्थ सुद्धा लिहू शकतो. त्यांनी 1, 2, 3 ओळीचं या ठिकाणी काही स्टुडंट अर्थ लिहून हा डायग्राम खाली काढतात, मग मुद्दे लिहायला सुरुवात करत असतात. असं सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील विधाने सकारान स्पष्ट करा. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे, 4 विचारले जातात. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत, 4 तुम्हाला विचारले जातात. ओके, टोटल गुण आहेत 8, म्हणजे तुम्हाला 1 4 मार्क्स साठी दिला जातो. असा इकडे तुम्हाला लेट स्क्रीन वरती दाखवत आहे, समजून घ्या काय. आता हे कसं अटेम्प्ट करायचं, सकारान स्पष्ट करा कशा पद्धतीने लिहायचं, मग तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. कशा पद्धतीने लिहायचं बघा, काय काय सांगितलेलं आहे. पहिला जो आहे, आता संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो. पहिला क्वेश्चन आहे, हा कसा सोडवायचा, सकारण कसा सोडवायचा जेणेकरून तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. तर आपण या स्टुडंटचा पेपर चेक करू आणि बघा कसा लिहिलाय. प्रश्न 6वा, कोणता अटेम्प्ट करणार आहे, नंबर लिहिलं, मग तिचं उत्तर लिहायला सुरुवात केलेलं आहे. 4 मुद्दे लिहायचे होते. आय रिपीट, फक्त तिला 4 मुद्दे लिहायचे होते. तर सिस्टमॅटिक 1 नंबर टाकला, लिहिला, 2 नंबर टाकला, लिहिला, 3 नंबर टाकला, लिहिला, 4 नंबर टाकला, लिहिला.
सकारण लिहायचे आहेत. मुद्दे म्हणजेच काय, तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं होतं, सकारण स्पष्ट करायचं होतं. तर 4 मार्क्ससाठी तुम्ही 4 मुद्दे लिहिलात तरी सफिशियंट आहे, पण माहिती करेक्ट पाहिजे. 4 मार्क्ससाठी 4 मुद्दे लिहिलात तरी सफिशियंट आहे, पण तिने एक्स्ट्रा म्हणून 5, 6, 2 मुद्दे ऍड केलेले आहेत, म्हणून तिला 4 पैकी 4 मार्क्स मिळालेले आहेत. 4 लिहिलात तरी हरकत नाही. एक्स्ट्रा म्हणून एखादा एक तिने या ठिकाणी लिहिलेला आहे. जर तुम्हाला वेळ आहे असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा लिहू शकता. जर तुमच्याकडे आणखीन जास्त माहिती असेल तर तुम्ही लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर तिने नेक्स्ट अटेम्प्ट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पेज वरती घेतलेलं आहे. परत जे क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहे नंबर 4च होतं, नंबर 4 टाकून चांगल्या पद्धतीने तिने लिहिलेलं आहे. तिने या तिच्या अक्षराचा पुरेपूर फायदा घेतला. तिचं अक्षर थोडस जाड मोठं मोठं होतं, म्हणून तिनं हाच एकच क्वेश्चन तिने डायरेक्टली 1.5 पेजवर ऍटलिस्ट तिने 1.5 पेज वरती नेले. हा एक पेज आणि हा अर्धा पेज 1.5 पेज वरती नेलेला आहे. त्याचा फायदा तिला झाला. तुम्ही पण अशा पद्धतीने सुटसुटसुट छान लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट केला. हा सुद्धा साधारणतः तिचा 1.5 पेज वरती गेलेला आहे. हा एक पेज आणि हा अर्धा पेज, 1.5 पेज वरती फक्त सकारण लिहिलेलं आहे. मग जो पेपर चेक करणारे असतात त्यांच्या मनावरती इफेक्ट पडतो, प्रभाव पडतो आणि त्यांनी एकदम छान पद्धतीने लिहिला म्हणून तिला 4च्या 4 मार्क देऊन टाकत असतात. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकारचा स्टुडंट असतो, जसं की माझ्यासारखा असतो. म्हणजेच काय, या विधानाशी कसं लिहितात काही स्टुडंट, या विधानाशी मी सहमत आहे, एक ऍड म्हणून, किंवा जे विधान दिलेलं आहे ते विधान तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ओके, याला मी खाली घेते. जो नंबर अटेम्प्ट करणार आहे तो नंबर तर लिहावा लागेल ना मला. मी फर्स्ट नंबरचा अटेम्प्ट केलेला आहे, हे त्याचं सकारण आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही आता कारण लिहू शकता, ऑब्लिक सकारण लिहू शकता. सहकारण आहे वाटतं, आय थिंक मिस झालं माझं. सहकारण लिहू शकता. असं लिहून तुम्ही या ठिकाणी 1 नंबर टाकून तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती लिहायला सुरुवात करायची. मग परत दुसरा मुद्दा लिहायचा असला की 2 नंबर 1 नंबर जिथे टाकला होता 2 नंबर तिथेच खाली टाकून लिहायला सुरुवात करायची. मग परत खाली तिथेच 3 नंबर टाकून, परत खाली तिथेच 4 नंबर टाकून असे 4 मुद्दे एक्सप्लेन करायचे. एक एक्स्ट्रा केला तरी हरकत नाही आणि नाही केला तरी हरकत नाही, पण तुम्ही जे माहिती लिहिते ते ऍक्युरेट लिहा. ओके, अशा पद्धतीने पण काही स्टुडंट लिहू शकतात. हा सुद्धा एक लिहिण्याचा तरीका आहे. तुम्ही असेही लिहू शकता. याला सुद्धा तुम्हाला मार्क मिळतात. ज्यांना कमी 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 आठवतं त्यांनी अशा पद्धतीने लिहू शकता. आता आणखीन एक पद्धत आहे, जो 1 नंबर तुम्ही या ठिकाणी टाकलात तो 1 नंबर इथून स्टार्ट करू शकता. अदरवाईज तो 1 नंबर इथून सुद्धा स्टार्ट करू शकतात. 2 पद्धती आहेत मी सांगितलं. 2 नंबर इथून, 3 नंबर इथून, जसं लिहिलेलं आहे. सकारण लिहिलात चालेल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सकारण स्पष्ट करा, लिहू शकता. तुम्हाला कंपल्सरी 4 मार्क्स मिळतील म्हणजे मिळतील. थेरी सब्जेक्ट मध्ये जितकं जास्त लिहिताल तेवढे जास्त मार्क्स असतात. म्हणजेच तुम्हाला पेजेस भरवायचे आहेत. आपल्या भाषेमध्ये पेजेस भरवायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येऊ आपण. बघा, प्रश्न 7वा आहे. कोणतेही 2 लिहायचे आहेत. एका प्रश्नासाठी 5 मार्क्स असतात. टोटल गुण 10 आहेत. 3 विचारलेले आहेत. ओके, आता कोणते लिहायचे आणि कसे लिहायचे ते सुद्धा आपण पाहू. आता या ठिकाणी प्रश्न 7वा किती छान पद्धतीने लिहिला. तुम्हाला सुद्धा असंच लिहायचं आहे. जो प्रश्न 7वा 5 मार्क्स साठी विचारला जातो, एक प्रश्न 5 मार्क्स साठी असतो. तर पहिल्यांदा तिने लिहिलेला आहे अर्थ, किंवा तुम्ही प्रस्तावना म्हणून सुद्धा या ठिकाणी लिहू शकता. अर्थ लिहिलं, अर्थ तिने 5 ओळीमध्ये बसवलं. तुमचे 3 असू शकतात, 4 असू शकतात, 2 असू शकतात, 2.5 असू द्या, 3.5 असू द्या, 4.5 असू द्या. तुम्ही सुद्धा अर्थ 2-3 ओळीचा अर्थ लिहायचा आहे. मग तुम्हाला जर आठवत असेल तर व्याख्या कंपल्सरी लिहायची आहे. व्याख्या कुणाची आहे हे सुद्धा मेन्शन करायचंय. या ठिकाणी लिहिलं कुंटूज आणि ओडोनेल यांच्या मते, मग लिहून नियोजन हे म्हणजे ब्ला 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 असेल ते लिहिलं तरी चालेल, किंवा व्याख्या लिहून तिनं जसं खाली लिहिलेलं आहे कुंटूज आणि ओडोनेल यांची व्याख्या असं सुद्धा लिहू शकता. मग त्याच्यानंतर नियोजनाचे महत्व पुढील प्रमाणे. या ठिकाणी
ट्री डायग्राम काढलेला आहे. जे मुद्दे तिला एक्सप्लेन करायचे ते मुद्द्यांचा डायग्राम छान पद्धतीने तिने काढलेला आहे. हे कंपल्सरी आहे. 4 मार्क्स साठी विचारलं तरी काढायचं आहे आणि 5 मार्क्स साठी विचारलं तरी काढायचं, 8 मार्क्स साठी विचारलं तरी काढायचं. ठीक आहे. छान पद्धतीने तिने असा डायग्राम काढला. मुद्दे कोणते कोणते लिहिणार आहेत ते सांगितलं. मग जे मुद्दे या डायग्राम मध्ये काढलेले आहेत तेच मुद्दे तिने एक्सप्लेन करायला सुरुवात केली. आधी अर्थ लिहायचे, एक व्याख्या लिहायची, त्याच्यानंतर एक डायग्राम काढायचे, मग एक्सप्लेन करायला सुरुवात करायचे. आता याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी स्किप सुद्धा करू शकता. तुम्ही व्याख्या नाही लिहिली तरी चालते, पण मार्क्स जर तुम्हाला आउट ऑफ पाहिजे तर तुम्ही व्याख्या लिहिणं गरजेचं आहे. थोडस एक्सप्रेशन म्हणजे तुमचा प्रभाव पडतो म्हणून. ओके, व्याख्या लिहा, असा डायग्राम तयार करा, मग मुद्दे एक्सप्लेन करायला चालू करा. फक्त एकच नाही तर तिनं दुसरा, आता नवीन प्रश्न तिसऱ्या नंबरचा अटेम्प्ट केलं होतं. नवीन प्रश्न नवीन पेज वरती घेतलं, परत थोडीशी अर्थ लिहिलेला आहे. ठीक आहे, अर्थ लिहिलेला आहे. मग त्याच्यानंतर व्याख्या तिने याची लिहिलेली नाहीये तरी तिला याच्यासाठी 5 मार्क्स मिळालेले आहेत. मी म्हंटल व्याख्या लिहिणं कंपल्सरी नाही, लिहिलं तरी बेटर. तुम्हाला पाठ असले पाहिजे सगळ्या डेफिनेशन. ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालतं, पण अर्थ मात्र कंपल्सरी लिहा. मग त्याच्यानंतर जे काही मुद्दे असतात तिने एक्सप्लेन केलं आणि एक एक मुद्द्यांचं विश्लेषण तिने या ठिकाणी दिलेलं आहे. नंबर 5व्या प्रश्नामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थ कंपल्सरी आहे. व्याख्या लिहिलात तरी चांगलं, नाही लिहिलात तरी चांगलं. त्याच्यानंतर तिसरा आहे की तुम्हाला कंपल्सरी डायग्राम काढायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते मुद्दे एक्सप्लेन करणार आहात ते लिहायचे. आणि चौथा नंबर मुद्दे लिहायचे, मुद्दे लिहून अंडरलाईन करून तुम्हाला एक्सप्लेनेशनला स्टार्ट करायचं आहे, जसं की या ठिकाणी केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आणि लास्ट वन अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, प्रश्न 8वा. याला ऑर दिलेला आहे, 2 विचारले जातात, एकच अटेम्प्ट करायचंय, एकाला 8 मार्क आहेत. आता हा कसा लिहायचा बघा, खूप महत्वाचा आहे हा प्रश्न. सेपरेट पेज वरती स्टार्ट करायचे, नंबर 8 टाकून कोणता प्रश्न लिहायचा ते लिहायचं. मग त्याच्यानंतर या ठिकाणी तिने लिहिलेले अर्थ किंवा याला तुम्ही प्रस्तावना असं सुद्धा म्हणू शकता. याच्यामध्ये अर्थ आणि प्रस्तावना थोडीशी जास्त लिहावी लागते, जसं की तुम्ही चेक करू शकता तिने लिहिलेलं आहे. मग त्याच्यानंतर कंपल्सरी आहे, कंपल्सरी लिहून घ्या की 8 मार्क्स साठी जर क्वेश्चन आला तर तुम्हाला व्याख्या 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 लिहावीच लागते. जर आठवत नसेल तर काही करू शकत नाही. आणि जर कोणत्या क्वेश्चनला जर डेफिनेशन नसेल तर लिहू शकत नाही. जसं की आपण जर ग्राहकांचं वगैरे क्वेश्चन आलं तर ग्राहकांची डेफिनेशन वगैरे लिहू शकता तुम्ही. कंपल्सरी एक डेफिनेशन लिहा म्हणजे थोडासा प्रभाव पडतो. आणि कसा लिहायचा ते बघा. प्रश्न 8वा, पहिल्या पेज वरती अर्थ आणि खाली एक व्याख्या बसली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरा पेज घेतला पाहिजे. दुसऱ्या पेज सेपरेट पेज वरती तुम्ही सगळे मुद्दे 8 मुद्दे जे तुम्हाला 8 किंवा 7, 8 एक्स्ट्रा सांगते, 7च कंपल्सरी आहेत, 7 मुद्दे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. जे तुम्हाला लिहायचे ते 7 मुद्दे तुम्ही या ठिकाणी ट्री डायग्राम चांगल्या पद्धतीने काढू शकता. जसं की हा वस्तू मिश्रणाचे 4 पीस, कारण क्वेश्चन छोटा आहे, आणि 7 पीस 3 पीस नंतर एक्सप्लेन केले. या ठिकाणी डायग्राम काढलेला आहे. तुम्ही स्वतंत्र पेज वरती 8 मुद्दे तुमचे लिहू शकता. मग दुसरा पेज घ्यायचा, जसं की दुसऱ्या पेज वरती तुम्हाला ते मुद्दे एक्सप्लेन करायला चालू करायचे आहेत. ओके, तिने 4 पीस चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केले. मग त्याच्यानंतर तिने 3 पीस सुद्धा एक्सप्लेन केला, कारण तुम्हाला 7 पी विचारलं होतं. विपणन मिश्राचे 7 पीस तुम्हाला लिहायचे होते. तर 3 पीसचा वेगळा डायग्राम काढला. व्यक्ती, प्रक्रिया आणि भौतिक पर्यावरण हे 3 पीस तिने लिहिलं. त्याच्यानंतर ते 3 पीस तिने चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं. तुम्ही बघा ना तिने कशा पद्धतीने, एका पेजवरती तिने 2च बसवलेले आहे. तुम्ही 3 बसवला तरी हरकत नाही, पण काय लिहितं ते मॅटर करतं म्हणून म्हटलं मी. ओके, अशा पद्धतीने तिचा पेपर तिने लिहिलेला आहे. साधारण तिचा अक्षर थोडासा एकदम छान जाड खातापिता घरचा असल्यामुळं, तिनं नाही, तिचा अक्षर खातापिता घरचा असल्यामुळं एकदम छान सुटसुटीत पेपर झालेला आहे. ओके, रायटिंगची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा, कारण शेवटचा प्रश्न जास्त मार्क्स साठी आहे आणि वेळ सुद्धा थोडासा जास्त घेत असतो. आता तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने समजला, कोणता पेपर
कोणता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, कसं लिहायचं. नीट लक्ष ठेवा, कोणताही क्वेश्चन असू दे स्वतंत्र पेजवर स्टार्ट करायचा, एका मागे एक झालं एक खाली अंडरलाईन करून किंवा स्केलनं एक रेष ओढून खालीच लगेच स्टार्ट करू नका. स्वतंत्र पेजवरती लिहायला शिका, कारण आपण त्यांना फी भरलेली असतो, त्याचा पुरेपूर आपण फायदा करून घेऊ, कारण पुरवणी पण आपल्याला मिळत असते. म्हणून म्हणते एकदम सुटसुटीत आणि छान लिहायचं आहे. ओके, जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. जर पेपर प्रेझेंटेशन बाबतीत जर कुठलाही डाऊट असेल तर डाऊट विचारायचा आहे. आणखीन तुम्ही आता असेच पेपर प्रेझेंटेशन याच पद्धतीने करायचं आहे, आणि जर याच्या संबंधित काही विचारायचं असेल तर विचारू शकता, कमेंट करू शकता. मी काय म्हणत होते, येस, चला. हा, आठवलं मला, मी विसरले होते मला काय बोलायचं होतं ते, बोलण्याच्या नादामध्ये मीच विसरून गेलेली, की प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्ही भलेही वाचन करा किंवा सगळं पाठ करा, पण ऍटलिस्ट आठवड्याच्या शेवटी संडेला एकदा तरी तुम्ही जे पाठ केलं ते लिहून बघत जा. तुम्हाला खरंच येतं का ते? मी पाठ केलंय की ते लिहून बघत जा. त्यामुळे तुमची रायटिंग स्पीड पण वाढते आणि तुम्हाला कुठे कुठे चुका व्हायल्यात ते चुका सुद्धा लक्षात होतात. जसं की खाडाखोड करायचं नाही, हा प्रश्न असा लिहायचा, तो प्रश्न तसा लिहायचा, हे तुमच्या लक्षात येतं. फक्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला बसा असं म्हणणं नाही माझं. सपोज तुम्ही आज बँकेचे प्रकार पाठ केला, एका दिवशी निवांत बसून काय काय पाठ केला ते लिहून बघा. असा एक प्रश्न करा. उद्या इकॉनॉमिक्सचं असतं, एसपीचं, असे जेही पाठ कराल ते तुम्ही एक्सप्लेन लिहून बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लहानपणापासून जे आपले आई वडील आपल्याला सांगतात तेच आपल्याला करायचं. वाचन ठेवा, वाचन ते अतिशय महत्वाचं आहे. तोंडपाठ करायचं असेल करू शकता, ज्यांना होत नसेल सतत वाचा. रोज रोज सगळे चॅप्टर वाचून काढायचे. सगळे म्हणजे आज ओसीचा वाचला, इकोचा एक घ्यायचा, ओसीचा एक घ्यायचा, एसपीचा एक घ्यायचा, परत उद्या दुसरा चॅप्टर, प्रत्येक सब्जेक्टचे एक 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 चॅप्टर वाचन सतत ठेवायचं. डोळ्यापुढे त्या सगळ्या गोष्टी आणायच्या, तरच तुम्हाला लिहिता येते. ज्यांना तोंडपाठ होत नाही त्यांना सायकोलॉजी ऍटलिस्ट जमतं फक्त वाचनामुळे. म्हणून म्हणतात वाचन अतिशय महत्वाचं आहे. रीडिंग ठेवा, काही करू ना करू, वाचन महत्वाचं आहे. वाचन करत जा रोजच्या रोज, जसं आपण लहानपणी करत होतो. पप्पा वाच म्हणले की जसं आपण शाळेमध्ये वाचत होतो तसंच घरी बसून वाचन ठेवा. आणि वाचते वेळी कोण काय बोलायला हे लक्ष देऊ नका, तुम्ही काय वाचताय याच्याकडे लक्ष ठेवा, तरच तुम्हाला आन्सर लिहिता येतं, अदरवाईज लिहिता येत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजेच अतिशय महत्वाची आहे, 8 मार्क्सचे क्वेश्चन जेवढे आहेत ते जर तुम्ही मन लावून केला तर तुम्ही 4 मार्क्सचे आणि 5 मार्क्सचे ऑटोमॅटिकली केलात असं गृहीत धरलं जातं. आणि ते होतच, कारण नियोजनाचे महत्व स्पष्ट करा. 4 मार्क्ससाठी येऊ शकतं, 5 मार्क्ससाठी येऊ शकतं किंवा 8 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतं. 8 मार्क्सच्या हिशोबाने केला तर ते 4 मार्क्ससाठी आलं 4 मार्क्ससाठी लिहा, 5 मार्क्ससाठी आलं 5 मार्क्ससाठी लिहा. ओके, म्हणून 8 मार्क्सचे जेवढे क्वेश्चन आहेत ते काळजीपूर्वक डोकं लावून करायचं आहे. ते तुम्ही 4 मार्क्ससाठी आणि 5 मार्क्ससाठी लिहू शकता. आणि जास्तीत जास्त 8 मार्क्सचे केला, 4 मार्क्स आणि 5 मार्क्स ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये कव्हर होत असतं. ओके, खूप जास्त बोलले. जर समजलं असेल तर बघा, आणि डाऊट असेल तर नक्की नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया तशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.